आमच्या आम्ही आमचे युनिफॉर्म घेतले आणि आम्ही उसात पळालो. मुलींनो, तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे तलवारीपेक्षा जास्त कार्यकर्ते घायाळ. कमानीच्या इकडून बसलो, भागवताकडनं बाहेर पडलो, बाहेर आला असा हात चारात गेलो, कुठं कापलंय कुठं नाही. चेडी घातली, शेड घातला, जोशी लाईट कट गेला, जोशी माझी छाती गेली म्हणून मोकळ्या एवढा कट गेला. आता आमचा प्लॅन काय की 2 जण गावल्या, पुण्या कुंभार गावलाय, ठीक आहे, आणि जीएसएल गावलाय, सॅमसंग गावलाय, आमच्या सॅमसंग नाही, दोघं गावले. तर आम्हाला माहित होतं ही खालच्या काळजाची पुढे 2 रट्यात मुद्द्या आणि 3ऱ्या रट्यात नाव सांगत्या. सो आम्ही काय केली की सरांनी आमचं लग्न काय बघितलंय, आणि कोणाकडे वेगळे चेहरा बघितल्यात का. स्वतः हवायचा चान्स कमी. स्वामीवारात गेलो बसलो आणि काडेसरांनी म्हणले की वय घ्यायचा, वयाच्या वयामध्ये कोणाचीच नव्हती. आता मी इथं गावलो कारण त्या कुंभाराची सॅमसंगची नोंद पाहिजे होती, ती नोंद मग धरला मला. इज्जत जावी पण होईल पुढे इज्जत जाऊ. 10वी कॉर्नरचा वर्ग. सर म्हणले तुम्ही ना असं समजू नका की आम्ही तुमच्यासारखं नव्हतो, आम्ही तुमच्यापेक्षा जास्त काम केलं. आमच्या मला सांगायला तुला हाणणार आहे, तुला हाणणार आहे आणि तुला स्टोरी ऐकायची एक असतो काय करतात तो बळच शिक्षकाला करतो. होय मग सर काय झालं, सर लय स्ट्रगल होतो. होय मग तुम्ही शाळेत आणि 25 मिनिटं झाले की सर बी गेला डाबऱ्या संपला. आयुष्यातली सगळ्यात मोठी एम्बॅरेसिंग घटना रोपाचा चाट्या बेंचवर मांडल्या, घेतली निळी पहिली, सिंपल गणित आहे. चड्डी विना घरी गेलो तर मला बसेल, त्यामुळं आता गुन्हा एक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय आहे का. ही निळी चड्डी कोणाची, हे पोरी पुढं होत आहे. मला आत्ताच मी संमेलनाला बोलावलेला. आई शपथ सांगतो माझ्या बाजूनी एवढ्या मोठ्याला शिक्षक असल्यात. सगळं झालं आणि शेवटी ब्राऊन कलरची चड्डी आहे आणि ती सुतारची होती आमची. तर सर म्हणले ही आता तुझीच असेल, तुझी नाही म्हणलं माझ्या नाही. म्हणलं सरी माझी नाही बदलली म्हणलं. अरे तुझी चड्डी म्हणते, अरे पूजा बसली चड्डीला म्हणला, अरे पूजा बसली पुढं माझ्या चड्डीला बोलले काढलं माझ्या. सर म्हणले धरा स्वतः धरा, आम्हाला पाठव. जिथं आम्ही खोखोचे जर्सी वगैरे टांगायचं तिथे जाऊन आम्हाला चड्ड्या वगैरे घालायला आम्ही आलो माघारी. आणि आम्हाला वाटलं आता काय छाडायला दिलं माफ म्हणले माफीच काय म्हणले आम्हाला आम्हीच कमी पडलो. कमाल काही लोकांकडून हाताचा मार बरा असतो, शब्दांचा नाही. काही लोकांचा शब्दाचा मार लय बेकार असतो. मग सरांनी आम्हाला रिॲलिटी सांगायचं. म्हणजे बसल्या पाप कितीला जातो दुकानात,
8:30ला किती नाही 9ला जेवायला किती नाही म्हणलं काही टायमिंग नसते. किती वेळा असतात दुपारी? 5 मिनिटं. स्वतः तू रे शहरांशी तुमचं पप्पा नाही फार. आता आम्ही अर्धा तास सगळी रडायला लागलो. त्यात आमच्या ते पोरं होतं जैनाचं, ती जाम श्रीमंत होतं. त्याला रडायला म्हणते माझं स्ट्रगल नाही तर मी रडू. त्याला बिअर प्रेशर मध्ये होतं की माझा बाप तो सोन्याच्या दुकानावर बसलाय, मला काय केंद्र देणार आहे तुम्ही? आम्ही रडलं. म्हटलं सर तुम्ही देत ती शिक्षा मान्य आहे सर, काय घ्यायचं दप्तर चेक करायची. बाळांनो काही गोष्टी असतात म्हणजे पुरुषांनी स्त्रियांच्या काही गोष्टींमध्ये नाही पडलं पाहिजे आणि स्त्रियांनी आमचे दप्तर काढले नवीन नवीन म्हणजे आम्ही ना म्हणजे ISIS वगैरे भारतीय कॅज्युअल आहे. भारतीय म्हणजे तुम्ही ट्रेस करू शकता ISIS ला केरळमधली पोरं गेली मी. आमचा सोनेरी गोल्डन ग्रुप होता. ग्रुपचं नाव काय? गोल्डन म्हणजे काय असतंय, पण आम्ही डबल नाव ठेवलं. आमच्या ग्रुपचं काय नाव? सोनेरी गोल्डन. त्याच्या आधी ग्रुपचं नाव काय होतं? 11 डाकू. सोनेरी गोल्डन ग्रुपला काय वाटायचं की कधी जर चुकून तुकडीवर भांडणं झाली तर ती WWE लेवलची होती. म्हणून आम्ही तेव्हा 6वी फायटर आलेले. फायटर म्हणतो ना ती सोडा त्याच्या सोसायटीला बिलाची मला एक होता बहादूर. त्याला म्हणला तुकडीतला बोराटे नाही बघ तुम्ही तिच्याकडं. आता ही सगळं गावलं. त्यात काय काय गावलं बघा बघा. पुरी जी हसल्यात आम्हाला. अरे स्किन केअर रुटीन तुम्ही आम्हाला नका सांगू. आणि साधी साबणाचा पेपर घेऊन करायचा. तर बघा एकाच्या फायटर गावला, एकाच्या हात्यार गावलंय आणि जी वर्गातला सगळ्यात खून दरिंदा त्याच्यात काय गावलंय? झेडची पावडर, साबण, नॅपकिन आणि एक्स्ट्रा टी शर्ट. आता किती कॉमन सेन्स आहे. एक्स्ट्रा टी शर्ट गावल्यावर काय सांगायला पाहिजे त्याला की सर ह्याच्यानंतर ट्युशन आहे बद्दल मी ट्युशनला जाणार. शो इतका ज्वलंत म्हणजे नाही का तो रूपच आहे सत्याचं दुसरं रूप. म्हणला सर आम्ही कधी कधी 3 तास झाल्यावर बैलगाड्याचा अड्डा बघायला. सरांना सांगितलं आम्ही अड्डा बघायला जातो. आता आम्ही पावतानी गावलोय. आता पावणारी गॅंग वेगळी, अड्ड्याची गॅंग वेगळी. आम्हाला मारायचं सोडून अड्ड्यावर गेली पोरं घालायची. ही सेम गोष्ट झाली आणि ही गोष्टीची खबर बरगे सांगला कळली. ज्या क्लासला मी होतो माझ्या घराशेजारी क्लास होतो. मी आयुष्यात सांगतो ऑन रेकॉर्ड कोणीही रिअलिटी चेक करा. आम्हाला बेकार मारले. बेकार गिरणीचा पाटा माहिती गिरणं मारले लय बेकार. त्यात मला एकदा मारला एक सर आहेत बरगेचा ज्यांच्या अंगाखांदा मी खेळले लहानपणापासून. त्या काकाच मानायचं मी सांगतो. तर एकदा त्याला कळलं की लय डोक्यात गेलायचं इंग्लिश चांगली येते. मला लय मारला आणि मला आणि मांडीवर उभं राहायला लय रोडलं लयच मारायला लयच. मी घरी गेलो रोड जाऊन पप्पाला बोलले त्यांना असं तुझं विषय आले काय. मला म्हणजे सवऱ्या आता माझ्या इथं हाताला बसायचं तू आजपासून मी सांगतो की करायचं की कधी व्हायचं नाही. सराचा राईट हँड कधी व्हायचा नाही. सराचा राईट हँड म्हणजे तुला पोरं कुठं तर अडवून हाणणार आहे. तर मला सराचा राईट हँड केला आणि सरांना कळलं की शाळेत काही दिवसाची रेड पडली दप्तरात पैसे तलवारी काढून घेते म्हणजे. आता जी कळतं ती वारायच्या वेगाला आता डबल सांगणे घेतो की बंदूक गावली इथं टिकल्या नाही त्या बंदुकीला. बेकार गोष्टी हो. तर म्हणले सगळ्या उठून म्हणते बॅगा चेक कर. सोनेरी गोल्डन ग्रुपचा दुसरा एक रायव्हल ग्रुप होता सिल्वर. बघ त्यांना माहित बी नाही गोल्डन सिल्वर पेक्षा भारी असते. नाव तरी भारी ठेवावं. त्यांनी काय नाव ठेवले? सिल्वर ग्रुप. आणि सिल्वर कलरचा डॉलरचा साईन होता माहितीये का. आणि जॅक हार्डी म्हणून एक होता रेस्लर तो एज घालायचा. तो असा वर मुडी नाही का मारायचा टॉम हार्डी जॅक हार्डी
ते जरा तुम्ही फिरायची पोर. अहो ही तुम्हाला काय माहितीये मर्चंडाईज ही आम्ही काढली पद्धत. आम्ही सिल्वर म्हणजे सोनेरी गोल्डन फ्रूटची आमची निशाणी काय होती, तांब्याची अंगठी आणि एक काळा दाबा आणि लाल मानाची अंगठी असते ना ती, ही आमचं की हो या गँगचं गँग्स आहे आमची, ही आमची गँग्स आहे. तर आम्ही मी त्यांची दप्तर वगैरे चेक केली, तिथं पण फायटर वगैरे लावला. आता जो आमचा सर आहे तो लय वाहाळ आहे, मला सवय मीठ घेऊन या म्हणला, मीठ घेऊन या म्हणलं का, म्हणला हाणायची पोरं ना, ओली पोक काढली, मार मार मारली, दोघा ठिकाणची इथं लाल झालं. म्हणलं आता तो मीठ आणायचं आणि चोळायचं. सत्य घटना, सत्य घटना. काय गोष्टी तर मी सांगू शकत नाही. मी निर्लज्ज, मी मीठ घेऊन आलो. मग सरांनी नाईलाज दोन्ही एकाचा पाय बांधला. आता त्यांना माहितीये ताळव्यावर मारलं की वन मुठत मारून घ्यायचं. 2 फटकं पडला की म्हणला सर तुम्हाला माहितीये का, अक्षय सुतार म्हणायचा प्रवीण बर्गे सरला क्लास झाले होतेच मारायचे. आता पूर्ण मारून आला नाही, सिल्वर पूर्ण मारून आला. आता मी आणलेलं मीठ आमच्याच कार्यकर्त्यांना आणि सुतारला मारला. मी थोडस उठले की सर म्हणले की मीठ सोड. आता मी खरंच म्हणजे असं नाही वागू शकत सर, पण ते मी मीठ घेतलं उठलो, मग पातळीत लाला घातली माझ्या समोर. सुतारा घेऊन दोस्त आहे म्हणले, तुला घेऊन दोस्त आहे म्हणले, तुला मीठ घेऊन राहिला. आता सरांची दूरदृष्टी बघा, जी 11 पोरं सरांनी एका मिनिटात आता गट सुतारगड, आता सुतारमध्ये ही 6 पोरं घेऊन म्हणजे ती 7 झाली. मी तिघच राहिलो, कळलं का. मी हॅलो हॅलो चालू येतोय ना आवाज. आता मी एकटा राहिलो आणि आता जीएस हॅलो, आता जीएसचं इलेक्शन आलं होतं. जीएस हा तुमच्या शाळेत असायचा, तर शाळेमध्ये जीएसचं इलेक्शन होतं आणि ऑलरेडी 2 तुकड्या पडल्या. आणि मी काय सांगता, ते दिवस जे होते ना 40 दिवस माझ्या आयुष्यात, जेव्हा सुताराच्या माझ्या तोंड लावण्यात आली, ते खूप वेगळ्या टोकाला गेलं, तर मला ते खूप जड जायचं, कारण माझा अक्षय सुतार असं काही पडायचंच नाही. म्हणजे ते पोरगं एवढं भारी होतं की लिटरली मी तुम्हाला सांगतो, त्याला माहिती आहे की बाबा मला बटाटा आवडते, तर माझी आई मला रोज बटाटा देऊ शकत नाही ना, तर आमच्या आई बटाटा केली, त्याला माहिती दुसऱ्या दिवशी बटाटा माझ्या आई देणार, ते बटाटा घेऊन येणार. बघा, तर असा मित्र होता. त्याला माहित होता ना की बाबा हे झोपणारे बोलेसर मारतं, तर हे मला रुमालवाला करून त्याचा डोळं बसाय. म्हणजे अशी दोस्ती होती आमची, एकदम कट्टर. आमची ब्रेक झाली आणि मग मी राहिलो उभा शाळेमध्ये उभं राहिलो आणि तिथं निवडून आलो जी असते, कारण तिथं मॉनिटर मतदान करतात, मॉनिटर प्रत्येक वर्गाचं मतदान निवडून आलो. आता आमच्या शाळेपेक्षा क्लासच्या इलेक्शनला बघा इकडं आहो, ही पुरुषाचं मला आवडतं. ₹200 काम केलं JCB काय टेक्निकल होते वायरमॅन चढलाय हा. सुपरवायझर लगेच म्हणतो थँक्यू. असं लय बघायचं नाही, काय इम्प्रेशन मध्ये येतो दुसरी वार दुसरं टाकलं. कुठं होतं क्लासच्या इलेक्शनकडे. तर मला सुतारांनी काय म्हणणार माहिती का, तुझ्यात दम असेल म्हणता शब्द मी म्हणणार नाही. क्लासला आमच्या 2200 पोरं. अयो ही जी बघता ना ॲलन फिजिक्स वाला पार्के क्लासेस कोरेगाव 6 मजली बिल्डिंग आहे, पैसे नुसते इकोसिस्टीम बेकार. तुमच्या गावात असतं की अरे बेकार पैसे कमवले त्यांनी बेकार. मग म्हणलं तू निवडून दाखव. मी त्यातनं पण जरा
आपल्यात आहे का वाईट पान दाखव बरं तो माझ्यावर बोलते मागची कशी करतात एक बळणच आहे ना असं पुढे येत असतो आणि त्याचं ठरलेलं असतं मी पुढे जाणार तू धारायचं त्याला सोडलं तर धारा की रे तेव्हा काय करता तर असं काय झालं आणि आम्ही अर्थकडीतली पोरं सगळी आम्ही सेमी इंग्लिश वाले होतो 2 वर्ष आमची बांधणं झाली क्रश असते शाळेत कळत नसते प्रेम आहे काय होते नक्की कळत नसतं तेव्हा मूवीज पण नव्हते की जसं तुम्हाला सांगण्यात आलं की अशी अशी मूवीज येतात परत की बाबा त्यामध्ये कळतं आम्हाला तसं काय कळत नव्हतं आम्हाला कळायचं की बाबा भारत हे भारतीय माझे बांधव आहेत ती सोडून एवढंच आमचं त्या लेवलचं आता मला तर पोरगी म्हणून दुश्मनच आम्हाला आयुष्यभर कारण चोर पोलीस मध्ये मी पोलीस राहिलो आयुष्यभर पोलीस राहिलो आणि मला पोलीस व्हायची लय आवश्यक त्या दिवसात सो पोलीस राहिलो की आम्ही चोरांना पकडायचो चोरांना पकडलं की नियम काय असतं की मारू शकत नाही तुम्ही संविधान बरोबर तुम्ही त्यांना तुरुंगात टाकायचं सो मला ती माझी चिप फिलच कम्प्लीट होत नव्हती मी चोर पकडले पण मला हा नाही मिळाला म्हणून एक दिवस मी चोर झालो आणि मग चोर झाले पोलीस जो डिझर्व करत नाही ते पोलीस झाला त्यांना मला 17 जिल्ह्याला मारलं मी म्हणलं अरे ही खोटं खोटे चोरी करतो नका घेऊ सिरियसली प्लीज सगळं झालं आणि त्याच्यावरती सामने ना डिसेंबर सामने होते कबड्डीची मॅच आणि मला नीट कबड्डी खेळायला येत मी खो आता गुलजार म्हणून बोलूया ती बैठी मारतात माणसं आता पुढची दर तुकडीची टीम एवढी डेंजर आहे की एक 2 बॉलचा बाप वाजवायची 2 बॉल तर शोल्डर तशी 2 पोरं होती आणि ती पोरं काय करायची आमच्या कोण कबड्डीला असा गेला ती असा डॅन्स द्यायची की तेव्हा दुसऱ्याच घरावर जायचं आणि तुम्हाला माहिती का पुरुषांसाठी सगळ्यात अपमानजनक म्हणजे आपल्या आवडत्या स्त्रीच्या नजरेत ते बघून तो हरतोय आणि तुकडे सगळे तुला आमच्याकडे अशा बघायचे आणि फक्त अक्षर सुद्धा येईल त्या एंट्रीला पॉईंट काढायचा मोजण्याचा आता अक्षर सुद्धा माझं बटन तो कोण आहे कबड्डीचा खेळ मी राखीव मध्ये 5 शेवट्या म्हणजे 12व्या नंबर तर त्यानं मला बघा ही कशी म्हणजे पिक्चरची माझ्या अंगावर काढता बघा सौर्या जर्सी कर माती 2.5 वर्ष माझ्यावर बोलला करणार कसं म्हणतो भैया मी म्हणतो अक्षय आलो ऍड्रेनलिन आणि डोपामिन एका लिमिटच्या पुढे हाय नसतो होऊन द्यायचं मी अक्षय आलो म्हणून आलेल्या मला एंट्रीला जा 3 सेकंदात बाहेर फेकला मला हा असा आलो उचलून रिस्पेक्टफुली बाहेर फेकलो आता अख्खं टीमचं मोरल हाय का झालंय की 2 जानी दुश्मनी एकत्र आल्या आता ज्यांच्या एंट्री बसताना ज्यांना काय जमाना जोड्या ती मॅच व्हायला लागली आमची मॅच झाली ड्रॉ म्हणजे सगळं पलटले कशा बघा 2 गट एकत्र आले सगळी वाढायला लागल्या आता कसं वाटतंय की तुम्हाला माहिती आहे डिश कॅटरची खरंच काम करते जे टीमच्या ज्या साईड असेल ना हिरा त्यांच्या मागे 2 वाजता काय म्हणायचं तू पोहायला झाली पाहिजे त्यात एखाद्या पोरात मागे हे पूजा लागली त्याच भाऊ असं मागणं कोणतं करायची हे पाय नाही पाय पडला तुमच्याकडे एक मुलगी अशी होती का जी चुकून पुरीच्या पोळीत किती पोहायची पाहिजे होती तुमची मैत्रीण असते की नाही टॉप बॉय असते तिला मला लागतं भावा थड तू तिच्याकडून राखी बांधून घेऊ वाटते बरोबर अशी असते पोरी जी आमची पोरगी होती समृद्धी म्हणून ती सत्काराची ए भावा जो पाय पडला लागतो ते बघायचा असा पाडणार फुल चिटिंग करायचं ड्रॉ झाला आणि आम्हाला काय होतं ड्रॉ झाला आणि आम्हाला काय झालं आम्हाला सांगितलं की टॉसला निर्णय करायचा आणि जी टीम जिंकल तिला ट्रॉफी काय टॉस बीस आम्हाला पटत मग शेवटी म्हणजे दोघांना शेअर ट्रॉफी तसं नाही चालत तर त्यात मी जरा सेल्फ डाऊट आला हे माणूस
अक्षा हात वगैरे तुला कळतंय का आता आपल्याला व्हायच तरी आहे की आपण लेवल लावले मला काय नसतं मी काढतो दोघांना एक इंटरव्ह्यू तो गडी आला त्याला बोनस मारला मला अक्षय सुद्धा गेला त्यांना 3 गडी उडत आयो झयान मलिक पीटीएल जग मारेल अक्षय सुद्धा ढेकाळात पडला तर दिसणार नाही पण तो सगळ्या पोरींचा क्रश झाला अक्षय अक्षय त्यात ती समृद्धी पाटलीला होल पडले ना पाणी बर जे वर्गातलं सगळ्यात शांत पोरग आहे तिला गुलाल आणलाय तुम्ही आहेच वय स्लीपर सेल आमच्या ग्रुपला गुलाल वरती वर्ण असंच वर नंतर आम्हाला कळलं की आमच्या वर्ग शिक्षकांना आमच्या प्रेम किती व्हायचं बसं होतं टीचरने आम्हाला शिकलो आता सुद्धा किती उंडका सरला उचला गेलाय त्या 5 मिनिटात आम्ही आमची अख्खी शाळा जगून घेतली सर डोक्यावर घेतला सराला गुलाल लावला नाचायला लावला गाणं तुतारी बितारीवाले माहिती हलगीवाले कोण आहे तुमच्या शाळेत त्यांना 5 मिनिट नंतर सर खाली उतरला सुतारला दिले कोणाला विचारून चाललं तो नाचला मास्तर आम्ही भारत गेला म्हणते आणि आता आमच्या बर्गे सरला माहितीये का की सुतार आणि भोसले गट एकत्र झालाय तरी पण त्याची मी पाडावं म्हणून बघा सर काय असं आणि मला आवडत आहे कुठल्याही शिक्षकांना पोरांवर एवढा कॉन्टॅक्ट त्यांना माझा माज मोडायचा होता मला माज होता मी निवडून येणार त्यांनी भुजबळ नावाचं पद आईची शपथ अजून मी देऊ कसं लेट झालं त्याला उभं केलं आणि मग प्रत्येक क्लासचा मॉनिटर क्लासला माझा सिया तर त्याला 5 मतं पडली आणि मला 35 पडली मतं कशी घेतली माहिती माझा भाव आहे अनुजानी तो लहान होता आम्ही म्हणलो पाहिजे की कसं असते म्हणला आणि त्याचं ऑब्झर्वेशन बघा म्हणला बघ आपल्याकडून कसे निवडून येतात आपल्याकडे पैसे म्हणतात तुझ्याकडे पैसे नाही मग काय करायला लागलं मला ठोसमुखी अक्षय सुद्धा रेंजर सायकल काढली त्याच्या कॅरेजवर मी माझा बसलोय आणि प्रत्येकाच्या बघायला जातो अहो अक्षय आहे का अक्षय केव्हा आहे 7 रुपये उद्या निवडणूक आहे तर चिठ्ठीत सौरभचं नाव नाही घेतलं ताम मारे येऊ का अक्षयची मम्मी त्याच्या आईनं अनारस खायला दिले रामायण आणि धमकी मी किती हुशार होतो बघा धमकी कोण देत आहे कोणासाठी उद्या गावलं तर कोण राहुल माझी उमेदवारी होईल का आता महाराष्ट्रात काय चाललंय काही 9 वाजता तू नट मग इकडचं तिकडचा वाईज बोलणार तिकडचा वाईज बोलणार झालं आम्ही इलेक्शनला भेटलेला आमची पोरं पेरली आणि असं निवडून येणार होतो पण फरक येणार नव्हता तो वेगळी वाटली आणि मग आम्ही 3 जण एकदम वाटतो सर आमचा एवढा बोगस की पोरींच्यात माझं नाव काय चांगलं नव्हतं कारण मी ज्याला माझी का दुश्मनी घेतली असेल पोरी मला माहित नव्हतं की मला असं वाटायचं पोरगी म्हणजे दुश्मन सो आम्ही त्यांच्याकडे एक संबंध ठेवलेलं होतं काय नाही म्हणजे प्रत्येक जण काय करायचं जी राखी बांधायची ना तिला चांगलं काय तर शिस्पेन्स वगैरे घेऊन यायचा
मी एवढा बोगस होतो, मला पप्पानी किती जरी पैसे दिले तर मी फोटोवर घेऊन जायचं, त्याचे 2 तुकडे पण आणणार माझ्याकडे पेपरला वाचायची, मला बसल्या म्हणायची आणि ते मला कधी पेपर दाखवून तरी इंग्लिशचा पेपर लागेल, तोपर्यंत मला सौरभ म्हणत नाही, तोपर्यंत तिला पेपर दाखवून कोण सर म्हणले आम्हाला कळलंय की इथं चिटिंग झाली, आता उलट मतदान घ्यायचं, पोरी पोरांना मतदान करणार, पोरं पोरी संपलं की आता आता मी माझ्या पराभवाचं स्पीच चालू केलं. माझ्या पाठीत खंजीर खूप असं गेलेला आहे की माझे वकील आहेत. नियम बदलले गेले मला हरवायला. माझं भाषण तयार आहे इथंच की मला नियम बदलून पाडण्यात आलं. मग आता पोरांनी आमच्या 1000ची माळ आणली, म्हणजे बघा किती असतं, म्हणजे गावाकडे वाढलेली पोरं ती काय बी म्हणा, ती गावातल्या माणसाला कॉपी करत असते, करतच असते. त्यांनी बघितलेलं असतंय की 2 उमेदवार आहेत, दुसरा जो निवडून येणार आहे, दुसरा जो निवडून येणार आहे त्याच्या आधीच त्यांनी माळा बिळा आणून ठेवली. मग त्यांना माहिती सवऱ्याचा उद्या जी केलेली माळा आणल्याची ती मला माहीत. आमच्या घरात साखरपुडा 6 वाजता आहे आणि 4 वाजता मी कुठं बसून शिकायला आलो. ठीक आहे, पप्पाला माहिती नाही की मी इलेक्शनला उभा राहिली, शाळेतल्या निवडून आहे तरी माहिती आहे. ठीक आहे, कारण माझ्या कुठली सगळं निघतं की जर राजकीय क्षेत्रात आलं तर मग अवघड होईल आणि गेले माझी आहे. आणि माझ्या बापाला मला त्याची डोक्यावर हात ठेवून 2 शक्ती घेतल्या की आयुष्यात दारू बिरू तसलं काय करणार नाही, राजकारणात येणार नाही. शपथ म्हणलं ओके, शपथ डन. ठीक आहे, झालं. आणि मग इलेक्शनचे रिझल्ट आले आणि मी आपलं 2 पॉईंट मिळणार गेलो. नाक्षस होताना काय ठरवलं की सवऱ्या ह्यावेळी सर मारायचं. तू असं कसं बोलतो शिक्षक आहेत आठ जर पंक्चर करू शकतो का नाही करू शकत. त्याच्यापेक्षा अजून एक जाहीर असतो, लय जाहीर असतो अजून. तो म्हणला सराच्या कुत्र्याला जुलावाच्या पाळण्याच्या. त्याला प्रश्न काय विचारला, सरांच्या सगळ्यात आवडता व्यक्ती कोण? मी म्हणलं त्यांची बायको. म्हणला कुत्र. आणि म्हणलं तू घ्या का कुत्र्याला गोळी घालणार कोण? पण सर काय कुत्र्याला गोळी घालणार कोण? घालणं चुकीचं आहे, कोण सांगणार त्याला? कशी घालणार? हा हे बोगस पाण्याकडे असता मला असं थायमीड घाल. थायमीड माहिती ना, सगळ्यात गेला. तर ह्या सगळ्या तयारीत आम्ही आहे. आम्ही चुका बी काम ठरवलं. चुका माहिती ना की बाबा आल्ट पंक्चर करायची, कारण नियम तोडण्यात. आम्ही आत गेलो. सरांचा चेहरा पाडल्याला. आईला म्हणलं काय गेम बसते काय. आणि आमच्या बायका पलीकडच्या पण म्हणल्या सगळं बाबा जिंकलो. झिरो फिमेल इंटरॅक्शन. जिंदगीत कधीही कुठल्या मुलीवर म्हणतोवरही बोललो नाही. कधी कुठली पोरगी माझ्याकडे बघून असली तर मी पहिल्या बघायचं माझी पॅन्टची चेन फिरवली. ह्याच्या व्यतिरिक्त डान्स चेहरा तर असण्यासारखा म्हणजे सौरभ जिंकलो, आम्ही जिंकवलो तुला. मग मला कळलं आईला ज्या पोरीला आपण दुश्मन समजतोय त्या पोरींनी महिला आघाडी केली आणि आपल्यापेक्षा 4 पॉईंट स्पीच दिलो आणि 2 तुकड्यातल्या पोरींनी बी आपल्याला मतदान केलं. त्याची पोरगी माझ्या पुढे बसलीच निर्वर्गे, तिनं स्पीच दिलं सगळ्यांना. मी तुम्हाला सांगते, मी सौरभला पोट वाईट समजायचे. एक मुलगा मला खूप त्रास द्यायचा, त्या आदित्यनं मला असं केलं, सौरभला नाक्षस सुतांना थांबवून त्याला मारलेलं. सौरभ खूप चांगला आहे, तुम्हाला माहित नाही, त्याला फक्त नीट बोलता येत नाही. मला समजून सांगते की कामवालीच ते खबर. मी म्हणलं तू आमचं शेटिंग लावाय आधी का खरं खरं सांगायला की झालं की सांगते मी. स्पीच दिलो आणि इकडे 35 पास झालं, 39 एक झालं. भुजबळाच्या बहिणीनं फक्त मतदान केलं त्याला. सगळी मतं मला पडली आणि मग त्याच्यानंतर जे नाही व्हायला पाहिजे ते झालं. वांड पोरं होती. कुणाचा केक आणायचा म्हणला तर 5 रुपये नव्हतो, त्यांनी 2 बेस 2 टॉप आणले. बर डॉल्बीवाल्याला अक्कल पाहिजे, चटीत पोरं आले तू काय आपण द्यावी का? गुलाल बिलाल फेकलाय, फटाका लावले, मी
पोलिसांना डायरेक्ट घेतलं तिकडे एंगेजमेंट 6 वाजता घरात गुलाला बघलेलो धुतला पप्पाकडे नेला पप्पाने विचारलं काय झालं राजकारण फाड 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 विषय क्लोज संपला. आणि अशा वेळी आपल्या आयुष्यात एक नातेवाईक असतो जो आपल्या घरात आला की आपण म्हणतो जे आईला कडवाट असतंय कडवाट तो लांबनच आल्यावर टॉक्सिसिटी कळते हा सेन्स येतो तो की हा किंवा टॉक्सिक आहे बरोबर टॉक्सिक आपल्या आई बापा पुढं आपल्याला एवढं खाली दाखवून जातो. कधी कधी आपल्या आई बापाच्या घरी तिची चेष्टा करत असतो. तुम्ही तुमचा भाऊ पडद्यावर नाही करत असता किंवा डायरेक्टली सांगते आम्ही हे घेतलं ते घेतलं म्हणजे त्यांना सांगू आणि आता भाऊ आम्ही सांगत असते जे आपण एवढं मोठा व्हायचं नाही का नंतर आपण गेलो म्हणतो हे अशी का असते मग जाऊ दे पाहुणे. आणि म्हणून नंतर मला विचारलं जो माझ्या आई बापाला मी ग्रॅज्युएशनला गेला सांगितलं की कधीही कोणाच्याही लग्नात गेला आणि सगळ्या आई बापांना मी सांगतो कधीही कोणाच्याही लग्नात गेला तर त्या पोराला काय करतो जॉब लागलं का मी लग्न कधी होणार हे 3 प्रश्न विचारायचे नाही. तुमचा अधिकार बऱ्यापैकी पालक आता म्हणत असतात की आमची पोरं लग्न समारंभात बारशाला यायला तयार नाहीत का तर ते पोरं तुम्हाला बोलत नाही. पण जेव्हा तुम्ही बाया गप्पा मारता पोरं गप्पा मारता तेव्हा ते पोरं कुठं तर बसलेलं असतं कुठला तर नातेवाईक येतो त्याला लग्नावरून बोलतो जॉबवरून बोलतो तुमच्या फायनान्शियल कंडिशनवरून बोलतो त्याला गिल्ट देतो ते पोरं आनंदाच्या समारंभात सामील व्हायला लागलं असतं. 4 गुलाबजाम खातो 5 शिव्या खाऊन माघार येतो आणि तुम्ही म्हणता पाहुणे रावळी माणसं जपणं गरजेचे माणसं जपणं गरजेचे अशी माणसं जपणं गरजेचे ज्याच्या पुढे तुम्ही रडू शकता. मी माझ्या आई बाबाला सांगितलं की तुम्ही बी कोणाची तर आत्या मामी मावशी आहे तुम्ही ही प्रश्न विचारलं नाही की आम्हाला बी कोणी प्रश्न तुम्ही सिंपल फक्त एकच विचारा कसा आहे ओके का नीट आहे का कसं चालेल बास. एक लक्षात घ्या एक रोज जातीला खूप जास्त सॉलिड मी एकाचपासून बोलतो मी बायस मी पुरुषाच्या बॉडीत आहे आणि मी आता बऱ्याच गोष्टी नोटीस करतोय की ऍक्टिंगचं तुम्ही ऍक्टिंग म्हणता नाही तर फक्त जण ऍक्टिंग करतो तो सगळ्यात बरे पुरुषच ऍक्टिंग करत असतो. तुम्ही इमॅजिन करा की कितीतरी लोकांबरोबर होतं तुम्हाला तुम्हाला घरातले एकदम काय लहान बोलतात फार तुमच्या आब्रू काढले तर मी तर एकदम लहान काय बोलत पण तुम्हाला माहित नसतं ते कसं माघारी द्यायचं किंवा काय करायचं म्हणून तुम्हीच त्यांच्याबरोबर परत बोलायला की तो प्रसंग टळून जावा तुम्ही बोला. आणि दुसऱ्या प्रकारचा एक व्यक्ती असतो तो धरून बसून 2-2 महिने बोलत नाही माझं वाईट बोलला ते सॉरी म्हणतो मी करतो पण तुम्हाला दुसऱ्याकडून सॉरी म्हणून घ्यायचं आणि तुम्हाला त्या गोष्टीचाच होता करायचं. आपण लय बेकार गोष्ट असते लय बेकार गोष्ट. मी आता सांगतो आमच्या चॅड्यावर केल्या सरांनी आम्हाला अपमान वाटला का नाही आम्ही चूक केली आम्हाला बोललं मारलं आम्हाला अपमान वाटला का नाही बट कारण त्या शिक्षकांना आमचा अधिकार का होता कारण ह्याची दुसरी बाजू मी स्टोरीची तुम्हाला सांगतो. आमच्या शाळेत एक बिल्ला मिळायचा शाळेत बिल्ला असताना ती शाळा आधी शर्ट मिळायचा आणि मग शर्टावर बिल्ला शिवण्याचा. आमच्या वर्गात काय पोरं एवढी गरीब करतात की त्यांना बिल्ला पण घेता नव्हता 12 रुपये बिल्ला आणि शिक्षकांचे पगार वेळ नव्हतं शिक्षकांनी त्यांना बिल्ले दिले. एखाद्या पोराला वॉटर बॉटल नाही सरांनी वॉटर बॉटल दिली डबा दिला त्याला माहिती आहे की याचं विज्ञान खर्च आहे तर त्यांना बाहेर क्लास लावायला पाहिजे कितीतरी सरांना माहिती होतं पोरांना 2000 यायचे गणपतपुळे यायचे पण यांच्या घरात लेकर पैसे नाही येत नाही मग एकदा जो सरांनी 3 जणांची विभागली ही बाजू शिक्षकाची कोण सांगते बरोबर. आणि शिक्षक हा एकमेवच प्रोफेशन आहे मी खरं सांगतो इस्पेशली शाळेतला त्यांना तुम्हाला खरंच मोठं झालेलं सांगायचंय. अहो त्यात बी त्यांचा स्वार्थ आहे. तुम्ही मोठं झालेलं सांगितलं की ते म्हणतात माझा एक विद्यार्थी होता आणि ह्या स्टोऱ्या प्रत्येक वेळेला सांगायच्या असतात म्हणून त्यांना वाटतं की माझा प्रत्येक विद्यार्थी मोठा झाला पाहिजे. खरंच तुम्हाला खरं सांगू का मी तुम्हाला आयुष्यात मी हे खूप जास्त वेळा करतो अजूनही माझी शाळा माझं घर काय लांब मला जेव्हा वाटतं ना मी आयुष्यात काय करतो लोळ वाटतं कधी काय होतं कोण काय बोलतं मी पहिलं जाऊन गोळे सर भातखंडे सर लोंढे सर बघायचं. ती जी दरी होती ना आमच्यात सर शिक्षकाची ती आता बदलून मित्रासारखी झाली ना लय काय काय गोष्टी अनुभवायला मिळतात. आणि आम्हाला नंतर कळतं की त्या सरांना मानता सगळ्यात इमोशनली इंटेलिजन्स असेल तर ते आहे शिक्षक. दरवर्षी बॅचवर जीव लावायचा दरवर्षी त्यांना पोरांगत जपायचं दरवर्षी ती पोरं जाताना बघायची पोरं निरोप समारंभाला रडत्यात सरला रडायला अलाउड नसतं सर दरवर्षी जीव लावतो दरवर्षी पोरं जातात नवीन पोरं येणार नवीन जीव लावणार दरवर्षी जीव लावणार दरवर्षी पोरं जाणार मानलंच पाहिजे त्या सरला. काहीही नसताना
काही स्वार्थ नसताना आपल्याला घडवायचा प्रयत्न केला आणि आपण खरंच लय नशिबाने अशा वेळी जन्माला आलो जेव्हा ब्लूटूथवर गाणी शेअर व्हायची. अजून एक किस्सा. तुमच्या घरात तुम्हाला खूप साऱ्या प्रोफेशनसाठी तयार केलेलं होतं, फक्त आपल्याला त्याकडे बघायचा दृष्टिकोन नसतो. जसं की जेव्हा मी इंजिनिअर ऍडमिशन घेतलं आणि आमचा मिक्सर बंद पडला तर आमची आईने झक मारा ऍडमिशन घेतलेलं तुला मिक्सर दुरुस्त करा. आमच्या आईची अपेक्षा होती 3 आठवड्यात मला मिक्सर दुरुस्त करा. म्हटलं तुझा नवरा 40 वर्षी इलेक्ट्रॉनिक्स दुकान चालवतो, त्याला इच्छा तसं आईनं तुम्हाला मॅनेजरची पण एक भूमिका दिली असते हॉटेलच्या. तर आई काय करते, जा बाहेर मोजून किती लोक छान आपण जातो पडद्यात ना, आणि आता आपल्याला पडद्यात न दिसत नाही म्हणून आपण बाहेर जातो आणि आपण इंट्रोवर्ट असतो. आपण म्हणतो काय काका कसं आहे म्हणत म्हणत मोजत असतो. आता बोलता बोलता एखादा आकडा चुकतो किंवा आपण आज जातो मम्मीला, मम्मी 6 जण आहे 6 जण, आणि तुम्ही 6 कप काय घेऊन येता नंतर 7 आणि आपण ड्रायव्हर मोजायचा. आता आज जातो मम्मी अगं 1 कप कमी पडलं, मुडदा बसवला तुला साईड काम सांगितलं तुला कळत नाही, बापाला काम नाही, सगळ्यांना घेऊन येतो इथे चहा पाजायला आणि तुला नंबर पण घ्यावा. तरी बघा आईचा दिवस जर वाईट असेल तर आईची तुम्ही ती वळे तांबडं चल मम्मी तांबडं उपकारच केला आमच्या. मम्मीला म्हणलं अगं मम्मी मला ट्रिपला जायचंय, सांगायला लागला काही चिरा लागलाय लय डेंजर. आई जेव्हा पेटलेली असते ना तेव्हा तिच्या नादी लागायचं. आता एक किस्सा आहे जुन्या स्पेशल्स मधला, तुम्हाला सांगायचा नाही शॉक करायला मला वाटतं, कारण त्यात मारलंय झालंय. आमचा टीव्हीचा दुकान शाहरुखचा टीव्ही होता, आमच्या शाहरुख कंपनी माहिती ना, त्याला कडनं बेस बेस होतो, निडाला कसं असायचं हॉस्पिटल आलंय माझ्या यायची. तर मी असं काही नाही अभ्यासू विद्यार्थी नव्हतो आणि आमच्या घरात एक नियम होता, तुमच्या पण घरात पप्पा जेव्हा राहत येतो ना तेव्हा पप्पा पुढं तुम्ही टीव्ही बघायचा, तुम्ही काय बी करा, पप्पा पुढं पुस्तकच पाहिजे. भले पप्पा याच्या आधी उघडला असं तरी, पण नेहमी असंच होतं ना रे की दिवसभर अभ्यास केलाय पण पप्पानी बघितलं, पण जसं पुस्तक बाजूला ठेवलं तसा पप्पा आला ना काय चाललंय अभ्यास करताना पप्पा कधी का नाही आला. पण मी तसं म्हटलं की माझ्या आई कसं काय करायचं, आणि हे प्रत्येक मिडल क्लास फॅमिली असतं, त्यांचा बंगला किंवा घरीता असतं, शेजारी कुठलं तर झाड असतं, त्या रस्त्यानं 1700-1800 स्प्लेंडर जात असतात, पण त्या पोराला तेवढी इंटेलिजन्स पावर असते, त्याला माहित होतं त्या 1700 स्प्लेंडर मध्ये माझ्या बापाची स्प्लेंडर आपण कसं काय करत असतो, गाडीचा आवाज आला आपण म्हणतो एनिमीज इन द हेड. मग आपण बटन बंद करतो, आपण पुस्तक उघडतो, छान मांडी घालतो आणि आपण असं असं करतो. सगळ्यात वाईट ऍक्टिंग अभ्यासाची हीच आहे. अभ्यास करताय का नाही करताय की जर खरं पकडायचं असेल ना तर तुम्ही अभ्यासाला असं बसा. मग बापा काय वाटतं की आईला 100% कटवूनच अभ्यास केला, म्हणजे असं आज घरातच लेटले म्हणजे अभ्यास करतो. लॉजिक आहे या गोष्टी. मी लय वेळा मार खाल्ल्यावर शिकलोय, मी लगेच सांगतोय तुम्हाला. जेव्हा मी असा बसून अभ्यास केला ना तेव्हा हा कर नीट बस. पण कसं असतं पप्पांना आणि शिक्षकांना कधीही तुम्ही कुठली गोष्ट परफेक्ट केली हे सांगायचं, त्यांना काहीतरी करेक्शन द्यायचं असतं. मग तुम्ही वाकडं बसल्या पप्पा जर म्हणले नीट बसा की हा म्हणजे चला कम्युनिकेशन झालं, आजचं भाषा एक शब्द बोलले चालेल. तर मी बसलो आणि पप्पा म्हणजे अभ्यास करतो म्हणलं हा ओके ओके छान छान म्हणले कर. मग मी किचन मधून बोलते दुसऱ्या दिवशी परत गाडी आली, आवाज आला, टर्न घेतला, एनिमीज इन द हेड. आत आले, भाई अभ्यास कर.
कधी कधी तोंडानं बोलायचं, बिझी असल्यावर करायचं. ओके. 2 दिवस झालं आई पण आत नसती, माझं पोरगं कसं येड्यात काढते आई सगळ्या दिवशी पप्पा आले, भैया अभ्यास करतो. म्हणले तुझ्या बाबाला मी महिन्यात अभ्यास करणार. पप्पाला एवढा व्याचो की त्यांना भेटतोय म्हणून एक कॅरेक्टर डेव्हलप केलं, अभ्यासू सौरभ. आणि अभ्यासू सौरभ हे कॅरेक्टर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत 16 दिवसा होता. परीक्षा झाल्या सुट्ट्यात पण मी अभ्यास करून जरा खूप भाग मार. पप्पा तयारी नको अशी करते. मी म्हणलं ना भैया हुशार आहे, फक्त अभ्यास कर. आता माझ्या पत्त्यावर पडलं, मला कळलं आता पप्पा रोज आला की मला पुस्तक काढावं, आता मला काय रुकावता येणार. परत पप्पा पप्पा आता हा पप्पा माझ्या करिअरची चिंता आहे की मला. तुला सरळ विचार नाही ना. बाप बाप असतो ना, त्या टीव्ही वाला आहे आमचा पप्पा. पप्पा माझ्याकडे हसत हसत गेले, टीव्ही वर टीव्ही लागला गरम, मग मला गरम केला. एकदा सुसंस्कृत घरातला पोरगा आला असताना हे दोष अशी दोष वगैरे, तर त्यानं दुसऱ्या दिवशी टीव्ही बघायचा बंद केला असतो. पण मी भोसल्याचा पोर, मी दुसऱ्या दिवशी वलं कापड घेऊन अभ्यासाला. पप्पाची जशी गाडी आली टीव्ही वर कापड, मम्मीला कॅश दिला, मम्मीला कॅश घ्या. मम्मी म्हणली हा. अभ्यास करतोय होय. टीव्हीला हात लावला, टीव्ही लागला घात. मम्मीकडे बघितलं, पप्पा काय असं म्हणते. आणि पुरुष आनंदाच्या मनात आहे ना, कधी कधी चुकून लय चुकीचं बोलून जातो. आणि मी बोलता बोलता मम्मीला म्हणतो तुला कुठे एवढं काम असतं, तू कुठं काय करते. यार आता गेम बजाना पडेगा. आय आमची लय केले नाही, म्हणजे मेडी आहे. काय म्हणून मी कुठं काय करते नाही का. आमच्या दिवशी मम्मी माझ्यावर आता मला सकाळपासून माझी पाटली पेज यायला, आज जे आपण एक पात्री करतो नाटक करतो, आज एक पात्री